नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवत आहे व्हेज बिर्याणी. तर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर घेतलेले आहेत साधारण 600 ग्रॅम म्हणजे एक अर्धा किलो थोडंसं वर बिर्याणी राईस घेतलेला आहे. बिर्याणी तांदूळ जो असतो तो. तर यात आपल्या नॉर्मल तांदळापेक्षा थोडं कमी पाणी, मी 1 प्यारं पाणी तांदळाच्या वर एवढं टाकलेलं आहे. आता यात 2 फुल चमचे भरून मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये तेल टाकणार आहे, जेणेकरून भात सुट्टा व्हायला मदत होते. तर काही जण ते भात उकडून वगैरे घेतात, तर मी नाही तसं करत, मी असं कुकरला लावूनच करते. यानंतर आता मी भाज्या चिरून घेणार आहे. तर गाजर आपलं छान धुवून मी आता असं ह्या शेपमध्ये चिरून घेणार आहे. आणि त्यानंतर शिमला मिरची, आपल्याला आवडेल तितक्या भाज्या तुम्ही टाकू शकता. 1-2 गाजर, जास्त भाज्या जास्त छान लागतो हा बिर्याणी राईस. तर मी शिमला मिरची पण आता अशा पद्धतीने तुम्ही बघा चिरून घेतलेली आहे. यानंतर मी वाटाणे सोलून घेतलेत आणि फ्लॉवर असते, आपली फरशी असते, फरशीच्या शेंगा पण घेतलेल्या आहेत आणि त्या पण आता आपण अशा चिरून घ्यायच्या आहेत. वाटाणे सोलून त्या आपण उकडून घेणार आहोत आणि फ्लॉवरसुद्धा आपण साईडला उकडून घेणार आहोत. तर हे सगळं आता मी कापून घेते. हा बिर्याणी राईस खूप छान बनतो, व्हेज बिर्याणी. तर हे बघा मी इतके वाटाणे घेतले, तुम्हाला जास्त हवे असतील तुम्ही जास्त घ्या. फ्लॉवरसुद्धा घेतलेली आहे आणि आता हे फ्लॉवर थोडंसं मीठ घालून आहे ना पाण्यात थोडा वेळ ठेवायचं, जेणेकरून जर काही कीड वगैरे असले त्यासाठी चांगलं राहतं. आता मी एक बटाटा पण घेतला आहे आणि तो पण असा उभा उभा फ्राईच्या आकारासारखा कापून घेणार आहे मी आता. जास्त मोठा मोठा नाही ठेवायचा, कारण आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता माझा कुकर झालेला आहे. सो राईस जो आहे तो शिजून माझा रेडी आहे आणि भाज्या सगळ्या कापून रेडी. यानंतर मी एक 5 ते 6 कांदे कापून घेतलेले आहेत. असे उभ्या उभ्या पातळ पातळ आकाराचे हे कांदे कापून घेतलेले आहेत. एक 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 इंच आलं, 1-1.5 इंच आलं आणि 20-21 पाकळ्या लसणाच्या ह्याचं आलं लसूण पेस्ट करून घ्यायची. आणि ज्या आपल्या मिरच्या असतात 4-5 मिरच्या घेऊन त्यांना एक एक उभा कट देऊन घ्यायचा आहे फक्त, बाकी जास्त काही नाही. आणि 1-2-3 टोमॅटो घ्यायचे ते आपल्याला. ही सगळी याची प्रिपरेशन झाली. ही थोडंसं प्रिपरेशन करायला थोडं जास्त वाटू शकतं, बट राईस खरंच वर्थ इट आहे. त्यानंतर आपण असे काजू घ्यायचे, हाफ हाफ पाकळ्या करून आणि छान फ्राय करून कुरकुरीत करून घ्यायचे. काजू सारखे परतत राहावे लागतात, नाहीतर काजू जळून जातात. तर हे मस्त असे कुरकुरीत फ्राय झाले ना काजू, की त्यांना काढायचं, असं आत बाहेर तेलातून करत मस्त कुरकुरीत होतात ते आणि मग जळत पण नाहीत. आणि मग एकदा की आपले काजू फ्राय करून झाले की आपण ज्या उर्वरित भाज्या आहेत, जसं की गाजर आहे, फरशी आहे, आपली जी शिमला मिरची, ही सर्व एक 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 करून सर्व छान फ्राय करून घेणार आहोत. किती कलरफुल ह्या भाज्या वगैरे दिसतात आणि हेल्दी भाज्या आहेत सगळ्या. शिमला मिरची पण त्याच प्रकारे मी आता फ्राय करून घेणार आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलेलं की वाटाणे आणि जी फ्लॉवर आहे ती आपल्याला साईडला अशी शिजवून घ्यायची आहे टोपात, तर मी तीसुद्धा शिजवून घेतलेली आहे आणि माझ्या सर्व भाज्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण जे पनीर असतं, बटाटे असतो, सर्व काही एक 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 करून फ्राय करून घेणार आहोत. तर आता मी बटाटा फ्राय करते. यात मोस्टली फक्त असा गोल्डन ब्राऊन एक बटाटा होईपर्यंत सारखा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पनीर पण थोडंसं आहे ना, एकदम थोडंसं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय केलेलं पनीर खूप सुंदर लागतं भातात. तुम्ही नक्की ट्राय करा. तर ही सगळी झाली याची प्रिपरेशन. आता यानंतर आपण खडा मसाला काढायचा. यासाठी मी घेतली थोडीशी जावित्री, 5-6 लवंग, 5-6 मिऱ्या, तेजपत्ता, 1 सपाट चमचा शहाजिरं, अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा सौफ. तर हे सर्व तुम्ही तेल तापवून, एकदा की तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हे सर्व मसाले छान फोडणीला टाकायचे आहेत. खूप सुंदर जावित्री, बडीशोप याचा सगळ्यांचा स्वाद खूप चांगला लागतो. नक्की तुम्ही हे तेजपत्ता वगैरे सगळं वापरा यामध्ये. आणि आता यानंतर आपण कापलेला कांदा पहिला टाकणार आहे आणि तो कांदा परतून घेणार आहोत. कधीच आलं लसूण पेस्ट आधी टाकायची नाही, ती जळून जाते. मिरच्या आणि जो आपला कांदा आहे तो आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत आता. आणि एकदा की आपला कांदा जोपर्यंत आपला कांदा परततोय तोपर्यंत आपण काय करायचं आहे, आपण जो भात शिजवलेला आहे तो अशा प्रकारे ताटांमध्ये काढून त्याला सुट्टा करून घ्यायचा आहे. बघा तुम्ही पाहू शकता किती लांबडा लांबडा सुट्टा सुट्टा हा भात झालेला आहे. खूप छान सुटसुटीत झालेला आहे. आपण ते थोडंसं तेलाची धार टाकल्यामुळे पण हा फरक पडतो. आता कांदा एकदा तुमचा गोल्डन ब्राऊन असा जसा जसा परतेल तसं तसं आपण हा भात सुट्टा करत राहायचा आहे, म्हणजे
आणि त्यानंतर आपल्याला जी आलं लसणची पेस्ट आहे आपली ती टाकून घ्यायची. एकदा कांदा थोडा ब्राऊन होत आला ना की ती पेस्ट टाकून घ्यायची. त्यानंतर आपण जे 2-3 टोमॅटो घेतले होते त्यांची पण अशा प्रकारे पेस्ट करायची आणि तीसुद्धा पेस्ट छान परतवून घ्यायची तेल सुटेपर्यंत. ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण किती परतवतोय, जाळून पण नाही टाकायचं, पण एक तेल सुटेपर्यंत आपण ह्या सर्व गोष्टी परतवून घ्यायच्यात. आता यामध्ये मी टाकणार आहे 50 ग्रॅमपर्यंत दही. 5 चमचे 4 ते 5 चमचे मोठे मोठे मी दही टाकलेलं आहे. 50 ग्रॅम हे दही असेल. तर हे दही यामध्ये टाकून आता मी हे सर्व परतवून घेणार आहे. आणि यानंतर आपण आता एकदा की हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतलं, यामध्ये आता मी मसाले टाकणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 3.5 चमचे बिर्याणी मसाला जो भेटतो रेडीमेड तो घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा कलरवाली मिरची जी काश्मीरी लाल मिरची आणि 1.5 चमचा तिखट मिरची टाकलेली आहे. आणि वरतून यामध्ये मी थोडंसं मीठ पण आता टाकलेलं आहे चवीनुसार. आणि सर्व भाज्या साधारण 1-1.5 चमचा तुम्ही मीठ यामध्ये टाका. पहिलं पण मीठ टाकलेलं आहे किंवा तुमच्या अंदाजाने. आणि आता सर्व भाज्या ज्या घेतल्या होत्या आपण त्या सर्व भाज्या मसाल्याला छान लावून घ्यायच्या. ते मी लेअरिंग वगैरेच्या फंद्यात नाही पडत, त्यात खूप टाईम जातो आणि ते काही लेयर्सला मसाला लागतो नाही लागतो. आणि आता मी काय करणार आहे की जे माझा राईस होता सुट्टा केलेला तो पण यामध्ये टाकून छान मी ही पूर्ण टोटल हे सगळं परतवून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हे आता याच्यावर परतवून झालं की झाकण ठेवून द्यायचं. आणि थोड्या वेळाने मस्त यात 2 ते 3 चमचे तूप टाकायचं. कापलेली कोथिंबीर, पुदिना यामध्ये कापून टाकायचं. खूप छान फ्रेश स्वाद पुदिन्याचा आणि कोथिंबीरीचा येतो. 10 ते 15 मिनटं तुम्हाला यावर झाकण लावून मस्त ते बिर्याणी झाकून ठेवायची आहे. आणि काजू पण मी आता टाकून दिलेले आहेत. आणि हे काजू एकदम लास्टला टाकायचे जेणेकरून झाकण ठेवल्या वगैरे 10 मिनटं झाल्यानंतर हे टाकायचं. त्यानंतर थोडा वेळ तुम्ही 5-1 मिनटं ती पुन्हा झाकण ठेवून द्या. आणि मग त्यानंतर तुमची बिर्याणी जी आहे खाण्यासाठी रेडी आहे. मस्त मी केळीच्या पानात ह्या भांड्यात ही बिर्याणी काढून आता खाणार आहे. खूप छान हिची टेस्ट मला खूप आवडते ही बिर्याणी. यात सर्व भाज्या, काजू, पनीर, तूप, पुदिना सगळ्याची चव लागते. तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर. थँक्यू.